दिनांक 14 व 15 नोव्हेंबर 2024 रोजी नाशिक ग्रामीण व मालेगाव विभागातील पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी अवैध देशी दारू विक्री करणारे व हातभट्टीची गावठी दारू बनविणारे ठिकाणांवर छापे टाकण्यात आले। सदर कारवाईत अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करणारे, हातभट्टीची गावठी दारू बनविणारे, अवैध शस्त्रे बाळगणारे तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यात 57 आरोपितांविरुद्ध एकूण 57 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सदर कारवाईत 149.67 लिटर देशी विदेशी दारू तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, 6800 लिटर तयार गावठी दारू, 381 लिटर व इतर साहित्य सामग्री असा एकूण 5,14,165 रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा तसेच अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल, 4 तलवार, 1 कोयता असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। तसेच मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणेस NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपीच्या कब्जातून 18,000 रुपये किमतीच्या 1200 अल्प्राझोलम टॅब्लेट्स अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। तसेच वरील गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली वाहने व साहित्य सामग्री असा एकूण 57,06,365 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त नाश करण्यात आला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।